महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बजरंग बली हनुमान की जय. हर 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 महादेव. निवृत्तीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की. सब संतन की जय. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची. अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊन या. अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वाधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. सद्गुरुतं नमामि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे. भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. अष्ट महासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत तुकाराम महाराज, आणि त्यांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. आपण सेवेसाठी घेतला. करू सद्गुरूंच्या कृपेने सेवा. भक्तीचं वर्म महाराज अभंगामधून सांगतात. तसं सगळ्या संतांचं येण्याचा उद्देश असतोय का नेमकं भक्तीचं काय वर्म आहे, कोणत्या मार्गाने भक्ती सफल होऊ शकते. भक्ती तर सगळेच जण करतात, आपण पाहतो ऐकतो. माऊली म्हणतात का सगळी मनुष्य जाते ते प्रत्येक भजनशीळच आहे, भजनासाठीच प्रत्येक जण आलेला आहे, आणि ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येक जण भक्ती करतो. पण भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, म्हणजे ज्या अर्थी भक्तीचं वर्म सांगितलं त्या अर्थी भक्तीचे प्रकार निश्चितच पडणार. म्हणून नेमकं भक्ती कशी करावी हे सांगण्यासाठी संत येतात, आणि तेच तुकाराम महाराजांनी आजच्या या अभंगात भक्तीचं वर्मच सांगितलं. मग ज्याच्याकडून ज्याला हे भक्तीचं वर्म माहिती आहे, ज्याच्याकडून यथार्थ भक्ती घडती, संतांनी जे वर्म सांगितलं त्याप्रमाणे, मग त्याच्या जीवनामध्ये काय परिणाम होतो,
भक्ती केल्यानंतर काय बदल होतो ते पुढच्या सगळ्या अभंगात महाराजांनी सांगितलेलं आहे. तर त्या घरी शांती क्षमा दया, म्हणजे भक्ती त्याची सफल झाली तर त्याचा परिणाम, कारण परिणाम जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कार्याची सिद्धी होत नाही. एखादं कार्य झालं हे कधी कळतं आपल्याला का त्याचा परिणाम दिसतो. मग तसं हे भक्तीचा परिणाम आहे की त्याच्या घरात मग शांती क्षमा दया हे वास्तव्याला असतात सतत. म्हणून हे भक्तीचं जे वर्म आहे ते का सांगायची गरज पडली असन महाराजांना, कारण सगळ्या जगात आपण पाहतो, भागवतातला प्रसंग जरा थोडासा विचारात घेतला तर भक्ती तरुण आहे. महाराजांनी सांगितलं भक्ती तरुण आहे, भक्ती सगळीकडे चालू आहे, पण फलप्राप्तीच्या हिशोबाने जर पाहिलं तर मात्र थोडीशी उणीव आपल्यामध्ये भासते आपल्याला. आणि ती उणीव दूर व्हावी म्हणूनच संत संघ असतो, म्हणूनच हे नियोजन असतं. मग त्या ज्या संतांना किंवा ज्या शिष्याला ज्या भक्ताला हे वर्म कळतं त्याच्या घरी ही सगळी संपत्ता किंवा दैवी संपत्ती म्हणू आपण त्याला. अष्टमहासिद्धी सगळ्या प्रकारच्या सिद्धी असतात संतांकडं. ते जा म्हणले तरी जात नाही. तिथे दुष्ट गुण न मिळे निशेष. तिथं महाराज दुर्गुण दुष्टगुण हे पाहायला भेटत नाही. कारण असं का जो भगवान परमात्मा आहे किंवा जे चैतन्य आहे, जे तत्व आहे, त्या तत्वाने स्वीकार केलेला असतो किंवा संतांनी भक्तांनी त्या तत्वाचा स्वीकार केलेला असतो आणि त्याचा हृदयामध्येच त्याला त्या भगवान परमात्म्याला स्थान दिलेलं असतं. म्हणून तिथं हे दुष्ट गुण पाहायला भेटत नाही आणि त्यांचं चित्त त्यांचं मन कायमच संतुष्ट असतं. सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान, अशी स्थिती असती ज्याला भक्तीचं वर्म कळालं. आणि तुटली हळहळ त्रिगुणांची. महाराज म्हणतात त्रिगुण, आता सगळं जगच त्रिगुणांनी बनलेलं आहे. आपलं शरीर 3 गुणांनी बनलेलं आहे. त्या 3 गुणांचा काय त्रास होतोय आपल्याला माहिती आहे, सगळे जाणकार मंडळी. त्या 3 गुणांचा त्रास होत नाही भक्ताला किंवा ज्याला वर्म कळालं. आणि मग शेवटी महाराज सांगतात तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. अनेक संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये आणि सगळ्या संतांचं चरित्र जर पाहिलं तर आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवती का भगवान परमात्मा मागे पुढे उभा, त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये प्रत्येक कामामध्ये भगवान परमात्मा उभा आहे. म्हणून असं हे ज्याला भक्तीचं वर्म कळालं त्या संतांचा, त्या भक्ताचा, त्या शिष्याचं वर्णन करणारा म्हणजे हा थोडक्यात भक्ती प्रकरणातला अभंग आहे, पण ज्ञानोत्तर भक्ती सांगणारा अभंग आहे. म्हणून करू आपण सद्गुरूंच्या कृपेने एक थोडा वेळ सेवा परिहार द्यायचा असा का आज आपल्या आजींचा वैकुंठवासी चंद्रकला अंबू अनर्थे या सगळ्यांच्या मातोश्री आणि त्यांना जाऊन 6 महिने पूर्ण झाले. आज 7वा महिना आणि त्या महिन्याच्या स्मरणार्थ, आजींच्या स्मरणार्थ हा दर महिन्याला चाललेला यज्ञ. तसं वास्तविक आता व्यवहार म्हणून काही गोष्टी बोलाव्या लागतात, पण यज्ञ दररोजच चालू इथं. कारण अभंगाची सुरुवाताचे अभंग आपण त्याच्यासाठीच निवडला का भक्तीचं वर्म एकदा हातात आलं ना मग आहे ना, राम म्हणता वाट चाली, राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली. तशी महाराज इथं स्थिती आहे आणि त्यांचेच उपकार आहे बरं का, आजींचेच उपकार का कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जे ही द्वंद्वादिक दुराविले ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीशा खुना प्रगटून. बहु अवघड आहे संत भेटी. ज्या गोष्टी महाराज वेदांनी शास्त्रांनी संतांनी, त्या तुकाराम महाराजांचाच अभंग आहे ना, महाराज सांगतो का बहु अवघड आहे संत भेटी खरी जगची ठिकाणू न केली. ज्या गोष्टी महाराज आहे ना, बाया सागर तरवेल आहे ना, कधी चंद्रामृत सुखे सेववेल आस्था जाता रवी धरवेल बाह्य ह्या सागर तरवेल.
परित्या साधूची वेळ. म्हणजे ज्या वस्तू दुर्मिळ अशक्यच्या जवळ जवळ सांगितल्या महाराज, त्या आपल्याला स्वप्न पडाव्या अशा भेटल्या, इतक्या सहज भेटल्या ना, इतक्या सहज, ज्याला सगळ्यांनी मान्यता दिली ना. सगळेच संत म्हणतात का हे फार दुर्लभ आहे, दुर्लभ गोष्टी आहे. आणि त्या भगवंताची कृपा, सद्गुरूंची कृपा, सहज त्या गोष्टी म्हणजे वर्म बरं का. आपल्याला आज त्या वर्मावरच बोलायचं आहे. भक्तीचे ते वर्म जयाची हाती. मग असं वर्म आपल्याला ज्यांच्यामुळं पाहायला भेटलं बरं का. कारण सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एकदा आई वडील भेटतात मनुष्याला, एक आई आणि एक वडील सामान्य माणसाच्या जीवनात. पण स्वामींची काय कृपा असेल आपल्या जीवनामध्ये दोन आहे आपल्याला भेटल्या. त्याच्या पण पुढे जाऊन सांगायचं का तीन आहे आपल्याला भेटल्या महाराज. जसं हा योग आला बरं का, याच्या पहिले पण बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये हा योग आला. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये हा योग आला. कारण जन्माला जेव्हा येतो ना आपण म्हणा, संत म्हणा किंवा भगवंत म्हणा, त्याने एकदा मृत्यू लोकात जन्म घेतला का इथले सगळे व्यवहाराचे नियम भगवंताला सुद्धा लागू होतात, संतांना सुद्धा लागू होतात. आणि मग ज्ञानोत्तर भक्तीमध्ये का होईना पण त्याचं आचरण करावं लागतं मला. म्हणून जसं भगवान श्रीकृष्ण तीन आया त्यांना प्राप्त झाल्या महाराज. एक देवकीने वाईला ते आहे ना काहीतरी यशोदेने पाळीला, देवकी मातेने जन्म दिला महाराज. आपलं आपलं कर्तव्य करून देवकी माता मुक्त झाल्या. जबाबदारी यशोदा मैयाकडे आली. दोन माता, आणि हे दोन माता असूनच भागत नाही महाराज. ज्याला भक्ती करायची, भगवंताची प्राप्ती करायची, कारण मदालसी माता सारखी जर असेल माता तर मग निश्चितच मुलांना हित सांगाल. पण आता इथं चरित्र जर पाहिलं तर स्वतः नंद बाबा आहे, ते म्हणतात बाबा हे काय वर्म आहे आम्हाला सांग, देवाला सांगतात आणि देव सांगत नाही महाराज. म्हणून काही ठिकाणी असं पण आहे, काही वडिलांनी परमार्थाला लावली मुलं, काही ठिकाणी असं पण आहे का मुलांनी आईला उपदेश, वडिलांना उपदेश केलेलं पण चरित्र आहेत शास्त्रामध्ये, पुराणांमध्ये. पण तसे जर आई वडील असतील अधिकारी तर मग मुलांना उपदेश करू शकतात. पण जरा अधिकारी आई वडील नसतील, परमार्थाचे अधिकारी नसतील, तर मात्र ह्या तिसऱ्या मातेला आपल्याला शरण जावं लागतं. आणि भगवान परमात्मा गेले तिसऱ्या मातेला शरण गेले. सांदीपणी असतील किंवा सगळे संत आपले माताचे, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो. म्हणजे जसा सांगायचा उद्देश हा का भगवान परमात्म्याच्या जीवनात जशा तीन माता भाग्याने लाभल्या बरं का. आता ज्यांचे आहेत त्यांना महत्त्व त्याचं एवढं कळत नाही, पण
नेहमी आपला विषय असतो वस्तू आहे तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नाही. ते निघून गेल्यानंतर आता महाराज हे काय दुःख नाही बरं का, हे काय दुःख नाही, पण हे शुद्ध प्रेम आहे, सात्विक प्रेम आहे, सात्विक. इथे जे 3 गुणाचं वर्णन आलं ना, प्रत्येक गोष्टीमध्ये 3 गुण आहे महाराज. प्रत्येक गोष्टीला हे 3 गुण आणि त्यांचे नियम लागू आहे. तसं प्रेम जरी असेल ना, व्यवहारातलं प्रेम वेगळं आणि अध्यात्मातलं प्रेम वेगळं. जसं माऊलींचा समाधी सोहळा आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, अनुभवलेला आहे. मग आता वास्तविक जर पाहिलं का त्या तत्वाची ओळख संत करून देतात आणि त्या तत्वाच्या ठिकाणी जी द्वंद्वाधिक दुरावेले, मग अशी विषय झाला आमचा का तिथं द्वंद्वच राहत नाही महाराज. पंचीकरणामधला विषय जे जोडून येणारे द्वंद्व धर्म आहे, सुख दुःख, उष्ण शीत उष्ण, असे अनेक प्रकारचे द्वंद्व धर्म सांगितले शास्त्रामध्ये. का ज्या संतांची कृपा झाली ना, म्हणजे द्वैतच शिल्लक राहत नाही, तिथं सुखही राहत नाही दुःखही राहत नाही, अशी स्थिती त्या भक्ताची होती. अशी कृपा भगवंत करतो का तिथं मी भक्त आहे आणि तू देव आहे हे सुद्धा द्वैत राहत नाही. इतकं एक होतं महाराज, सगळं सम होतं, सगळं एक होऊन जातं. म्हणजे असा हा दिव्य परमार्थ आहे. आणि तिथं पण ज्या निवृत्ती दादांच्या कृपेने माऊलींवर हे जी स्थिती माऊलींची प्राप्त झाली ना, तरी पण ते सद्गुरू निवृत्ती दादा आदी करून सगळे संत उपस्थित होते महाराज सोहळ्याला. भगवान परमात्मा स्वतः त्या सोहळ्याला उपस्थित होते. रुक्मिणी माता, आईसाहेब हे सगळे त्या सोहळ्याला होते. तरी पण ही स्थिती आता भगवान परमात्मा त्याच्या ठिकाणी तर गुणदोषच नाहीये काही. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी कशाचे गुणदोष? पण आमचे संत आहे, हे संत सगळे सम झालेली स्थिती आणि त्यांना सुद्धा म्हणजे गहिवरून आलं महाराज सगळ्यांना तो क्षण अनुभवताना माऊलींच्या समाधी सोहळ्याचा. म्हणून हे दुःख नाही बरं का. आताच विषय झाला, भाऊ सांगत होते ते मोरारी बापूंचं. संतांना कशाचं सुतक, संतांना कशाचं सुतक? जिथं शरीराचा संबंध सुटला सद्गुरूंच्या कृपेने का हे देह मी नाहीच हा जिथं बोध झाला साधकाला, त्या अनुग्रहाने, त्या गुरुकृपेने, गुरुमंत्राने, त्याच्या चिंतनाने का देह म्हणजे मी नाही, माझं स्वरूप म्हणजे भगवान परमात्मा आहे, तो मी वेगळा नाही. मग हे सुतक झालं, हे आजार झालं, हे दुःख जीवनामध्ये येतात, हे शरीराच्या संबंधाने सगळे. मग शरीराचा जिथं संबंधच तुटला संतांचा, त्यांना हे दुःख जीवनात कसं येईल, त्यांच्या दुःख त्रास कसं देऊ शकल? नाही महाराज, हे सुतक बितक हे संतांना नाही. पण हे आपला विषय झाला का हा अभंगच ज्ञानोत्तर भक्तीचा आहे महाराज. हे ज्ञानोत्तर भक्तीमध्ये हे बंधनं पाळावं लागतात का? कारण प्रत्येक जण ज्ञानाचा अधिकारी नाहीये. ज्ञान त्याला भेटेन त्यांनी प्रयत्न केला तर. मुमुक्षुत्व निर्माण झालं, त्याला तळमळ निर्माण झाली तर ज्ञान भेटेल प्रत्येकाला. पण आता ज्ञानी नाही ना प्रत्येक जण, म्हणून त्या अज्ञानी जीवानी शास्त्राची बंधनं पाळावीत, हे नियम पाळावे नीती धर्माचे, म्हणून संत तसं आचरण करून दाखवतात. म्हणून भगवान परमात्मा सीता 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 सीते हाय सीते हाय सीते म्हणून रडत होते. दुःख होतं का त्यांच्या जीवनात? नाही. म्हणून हे प्रेम असतं महाराज, शुद्ध प्रेम, सात्विक प्रेम असतं. मग इथं रामायणातला प्रसंग येतो महाराज नेहमी भरत भेटीचा. का जेव्हा भगवान परमात्म्याला परत आणायला गेले, भरत नव्हता घरी तेव्हा, जेव्हा हे सगळं झालं, दशरथ राजाने देह ठेवला, सगळं विधी वगैरे झाला, की भरताला काही माहीतच नाही. भरत तिकडं होता, प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले. परत रामायणामध्ये काय रामायण आहे महाराज. जेव्हा भरत परत आल्यानंतर काही काही मातेला वाटलं का भरत या राज्याचा स्वीकार करीन, भरताला आनंद होईल. पण नाही महाराज, भरत भक्त होता, भक्त, आणि भक्ताची बुद्धी कधी बदलत नाही महाराज. विशेष एक आहे ना,
भक्ताच्या बुद्धीला कोणी बदलू शकत नाही. म्हणजे जे गुण आहे ना, इथं जे सगळे गुण सांगितले ना, शांती, क्षमा, दया, हे एकदा आले ना तर ते परत त्या भक्ताला सोडून जात नाही. मग भरत गेला होता परत आणायला प्रभू रामचंद्रांना. त्याला विश्वास होता, भक्ताला विश्वास असतो है ना. निष्ठावंत भाव, अण्णांनी अभंग घेतला होता एकदा इथं कीर्तनाला पहिल्याच. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. म्हणजे असा भाव असतो ना भक्ताचा, बदलत नाही. भरताला विश्वास होता त्याच्या भक्तीवर का नाही भगवान परमात्मा येईल परत. मग गेले होते आणायला. आता सगळ्यांनाच थोडीशी, आता हे जे अयोध्येमध्ये होते त्यांना आनंद झाला, कारण भरत एक असा अधिकारी व्यक्ती होता, तो भगवंताला परत आणू शकत होता. दुसरा तो अधिकार कोणाचा नव्हता, तेवढी भक्ती कोणाची नव्हती. मग सगळ्यांना आनंद झाला. पण इकडं या स्वर्गातल्या मंडळींना त्यांचं थोडंसं त्यांना प्रश्न पडले, कारण हे नियोजनच तिथून होतं ना. अवताराचं कार्य जे होतं मेन, ते वनवासाला गेल्यानंतरच सगळ्या राक्षसांना मारणं होतं, रावणाचा वध करणं होतं. म्हणजे परत स्वराज्याची स्थापना, ज्याला म्हणतो आपण धर्माच्या राज्याची स्थापना करायची होती. आणि भरताने जर भगवान परमात्म्याला परत आणलं तर मग सगळं कार्यच थांबून जाईल ना. मग सगळ्या देवतांना चिंता वाटली. मग सगळे आता काय करायचं काय करायचं. मग आता यांचं नेहमी चालू असतं काहीतरी. समजा एखादा जर लय सत्कार्याला लागला, एखाद्याला यज्ञ करायच्या मागं लागला, तर हे इंद्रादी देव यांना भीती वाटते आपलं पद जाईल म्हणून. मग ते नेहमीच त्यांचं खालीवर काहीतरी नियोजन चालू असतं. मग हे सगळ्या देवतांनी मिळून ठरवलं का आता देव परत नाही आले पाहिजे, असं काहीतरी करायला पाहिजे आपण नियोजन. मग सरस्वती मातेकडे गेले सगळे, कारण बुद्धीची देवता आहे ना सरस्वती माता. मग म्हणले एक काम करा, भरताची बुद्धीच पालटून टाका डायरेक्ट, का देवाला घरी आणायचं नाही. सरस्वती माता थोड्याशा हसल्यान म्हणे, हे माझ्याकडून नाही होणार म्हणे. हा, जिथं भक्ती आहे, जिथं भक्ताची बुद्धी आहे, ज्याचा निश्चय झालेला आहे, सगळ्यांची बुद्धी मी पालटू शकते म्हणले, पण भरताची बुद्धी नाही पालटू शकत. भरत म्हणले, तो भरत काही सामान्य नव्हता, म्हणजे धर्माची मूर्ती होती साक्षात भरत. म्हणजे भरताची बुद्धी मी पालटू शकणार नाही म्हटलं. आणि मग तो सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. तो भरत गेला, भगवंताला विनंती केली, पण भगवान परमात्मा काय परत येत नाही. बरेच नियम सांगितले धर्माचे, नीतीचे, राजधर्म आसन स्वधर्म, सगळं भगवंतांनी सांगितलं, पण भरत काय ऐकायला तयार नाही. तिथं बहुतेक वशिष्ठ मुनी होते. ते तर म्हणले माझी बुद्धीच काम करत नाही. आता अधिकारी महात्मे हो वशिष्ठ, म्हणजे हे काय सामान्य महात्मे नव्हते ना. भगवान दशरथ राजासारख्यांना जे उपदेश केला, भगवान परमात्म्याला ज्यांनी उपदेश केला, त्यांची बुद्धी सामान्य असेल का संतांची? पण ते म्हटले माझी सुद्धा बुद्धी चालत नाही. कारण काय त्याला? भरताचं प्रेम एकमेव कारण त्याला असं होतं का भरताच्या प्रेमापुढं माझी बुद्धी चालत नाही म्हटले. मग आता काय करायचं? मग तिथं अचानक जनक राजाचं आगमन झालं. राजर्षी होते ना, मग सगळ्यांना जर आधार आला. मग वशिष्ठ आदी करून सगळेच म्हटले का आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. मग त्यातून जनक राजाने असा मार्ग काढला का म्हणले आता दोघांचं समाधान करायचं ना. भरताची इच्छा आहे का भगवंताला अयोध्येमध्ये घेऊन जायचं, आणि आता देवाची पण इच्छा, म्हणजे ते काय असं आपल्यासारखं सामान्य व्यक्ती नव्हते ना, त्यांची पण इच्छा विचारात घ्यायला लागणार होती. म्हणून दोन्हीकडे समान न्याय द्यायचा होता. मग त्यांनी काय केलं, आता भरताचं समाधान पहिले केलं. कारण म्हणले भक्तीचा विजय झाला इथं, तुझ्या प्रेम म्हटलं भरता, तुझं इतकं निस्सीम भक्ती, तुझं इतकं प्रेम आहे, शुद्ध प्रेम आहे ना, ते प्रेमापुढं या बाकीच्या गोष्टी गौण आहे म्हटले. तुझा विजय झाला म्हणले, भरताला सांगितलं पहिले. मग विजय झाला म्हटले का सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं. सगळ्या तिन्ही माता, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, सगळ्यांनाच आनंद झाला का आता प्रभू रामचंद्र येतील. ज्या अर्थी भक्तीचा विजय झाला, प्रेमाचा विजय झाला, त्या अर्थी भगवान परमात्मा येईल. जनक राजा थोडे थांबले आणि मग भरताला उपदेश आहे तिथं का जरी तुला वाटत असेल तुझा विजय झाला, हे बरोबर आहे,
प्रेमाचा विजय. कारण प्रेम ही एक अशी वस्तू आहे ना, प्रेम आणि माया वेगळी बरं का, आपला तिथून विषय बाजूला गेलेला आहे. अर्थात बाजूला नाही गेला का, ते माया, दुःख आणि शुद्ध सात्विक प्रेम हे सांगण्यासाठी या विषयाकडे आपण ओघाने आलो. मग जनक राजाने सांगितलं भारताने, जरी तुझा विजय झाला, कारण प्रेम ही एक अशी वस्तू आहे ना, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. कारण तुका म्हणे, जेव्हा कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडेल ठाया. असं हे वर्म कळत नाही महाराज भगवंतानी कृपा केल्याशिवाय. मग जरी तुझा विजय झाला, पण प्रेमाचे पण काही नियम आहे म्हटले. प्रेमात पण काही नियम असतात, नियम प्रत्येक ठिकाणी. मग काय नियम आहे प्रेमाचे? तर सगळ्यात पहिला नियम आहे प्रेमाचा, तर प्रेम निस्वार्थ असतं. हा, समर्पण असतं प्रेमामध्ये. आणि प्रेम इतकं निस्वार्थ असतं ना, ते प्रेम आपल्या प्रेमीकडे काही मागत नाही महाराज. आपल्या म्हणजे आपलं जिथं प्रेम असेल तिथं बरं का, व्यवहारी लोकांचंही प्रेम असतं, नवरा बायकोचं प्रेम असतं, आई वडिलांचं प्रेम असतं, इतरांवरही आपण प्रेम करतो, पण ते खरं प्रेम नाही महाराज. कारण प्रत्येकाकडून काहीतरी अपेक्षा आहे, म्हणून आपण जोडलेलो आहे. कुटुंब व्यवस्था सुद्धा प्रत्येकाला एकमेकाकडून काहीतरी महाराज अपेक्षा आहे, आणि त्या अपेक्षेच्या याच्यामध्ये गुंफलेलो आहे आपण प्रत्येक जण. कुटुंब व्यवस्था त्या अपेक्षेमध्ये, तिचं हे जसे फुलं एका धाग्यामध्ये गुंफलेले आहे ना, तसं प्रत्येकाचा काही ना काही स्वार्थ आहे महाराज. त्या स्वार्थामध्ये सगळे नाते बांधले गेलेले. पण अध्यात्मातलं जे प्रेम आहे ना महाराज, अध्यात्मातलं प्रेम शुद्ध प्रेम आहे, सात्विक प्रेम आहे. ते प्रेम काही मागत नाही महाराज. भगवंतावर जर तुम्ही प्रेम केलं ना, त्या भगवंताकडे काही मागत नाही महाराज. संत काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणं. काही मागणं हे स्वभावतच नसतं. ते ब्रह्मानंदांना महाराजांनी विचारलं होतं ना, का नेमकं बाबा आता संतांचं भक्ताचं वेगळंच असतं बरं का. कडक साधना असते, उपासना असते, आपल्याकडून तितकं घडत नाही. मग म्हटले, तू एवढं कडक सगळे नियम बंधन कशासाठी पाळतो? नेमकं तुझी काय अपेक्षा आहे? काय मागावं महाराज त्यांनी? आपल्यासारख्या आज्ञानी जीवाचा फारच अवघड आहे. सारखं काही ना काही भगवंताकडं, सद्गुरूंकडं मागावं, पण अर्थात नाही असं नाही. कारण मागायला समर्थ कोणी हो जगामध्ये? म्हणजे आपल्या मागण्या पुरवायला. आता व्यवहारात पण आहे बरं का, आई वडिलांचं पण नंबर लागतो बरं का त्याच्यामध्ये. निस्वार्थ असण्यामध्ये आई वडिलांचा पण नियम नंबर लागतो. कारण प्रमाणे त्याला करी लाभावी न प्रीती. आई वडील आहे त्याच्यात नाही म्हणायची सोय नाहीये, पण निस्वार्थ नसतं महाराज बऱ्याच वेळेस. मग जे निस्वार्थ प्रेम असतं ना, त्यालाच भक्ती म्हणतात. ती जी भगवंतावर केली जाते, मग ते भक्त भगवंताकडे काही मागत नाही, सद्गुरूंकडे काही मागत नाही. पण लईच जर हाडलं तर मग काही प्रसंग असे आहेत का संतांनी पण मागितलं आणि आपण मागू नये असं नाही. कारण भक्ताला भगवंत सोडून आणि शिष्याला सद्गुरू सोडून, कारण पण पाठीमाग विषय पाहिला होता बघा, दाता तुची एक जाणा नारायण स्मरवी, अनिकना शिवंते काय न सरे हाय ज्याच्याने. म्हणजे आपण एखाद्याकडे मागू पण त्याच्या देण्याने आपली हाय हाय थांबणार नाही महाराज. कायमस्वरूपी तळमळ जाणारच नाही. कायमस्वरूपी जर तळमळ जायची असेल, चित्त कायमस्वरूपी स्थिर व्हायचं असेल, त्याच्यात भक्ती मुरायची असेल, चित्ताची पुढे सांगितलं ना, तुटली हळहळ त्रिगुणांची, ते अभंग आहे पा, धाव घाली आई आता पाहतेस काही. हा, काय त्याच्यात? धीर नाही माझी पोटी, झालो वियोगे हिमपोटी, करावे शीतळ बहु झाली हळहळ. हे फार हळहळ महाराज प्रपंचामध्ये.
इतकी तळमळ सारखी महाराज म्हणते रात्रंदिवस तळमळ. ही तळमळ काय फक्त जागा आहे तोपर्यंतच नाही, आपल्याला स्वप्न त्याच तळमळीचे पडत आहे महाराज. स्वप्नामध्ये सुद्धा सारखं काही ना काही काम शिल्लक राहिलेले असतात, त्याचं स्वप्न पडत, उद्या काय करायचं त्याची चिंता, मुलांच्या भविष्याची चिंता, अनेक प्रकारच्या चिंता असतात. संतांच्या जीवनातून चिंता गेलेल्या असतात. काही भाग्यवान मंडळी असे असतात, दिंडीचे स्वप्न त्यांना पडतात, मेळाव्याचे स्वप्न पडतात. हे काय चित्ताचा विषय बदलला ना महाराज. खरंच हरीने माझे हरले चित्त, भार वित्त विसरले. देह असतो महाराज फक्त प्रपंचामध्ये, त्याला त्याच्या वाटेला आलेले सगळे कर्तव्य कर्म क्लिअर कट करतात महाराज. पण हे चित्त विकलेलं असतं भगवान परमात्म्याला. स्वामी म्हणजे सद्गुरू बर का, सद्गुरू म्हणजे स्वामी. त्या स्वामींच्या सेवेमध्ये या अंतःकरणाला विकलेलं असतं महाराज बघताय. म्हणून त्याची अशी अवस्था असते, त्रास होत नाही भक्ताला कुठलाच, चिंता नसते, काळजी नसते. आणि साहजिकच मग त्याच्या घरी एक शांती, क्षमा, दया हे सहजच वास करता महाराज. आहे का नाहीच, जे सहज स्थिती असते संतांची. म्हणून असं हे भक्तीचं प्रेमाचे नियम असतात महाराज. निस्वार्थ असतं प्रेम. आपल्याला पहिला गुण संतांकडून घ्यायचा ना, प्रेम, सद्गुरूंवर केलेलं प्रेम, भगवंतावर केलेलं प्रेम, हे जेव्हा निस्वार्थ होईल ना महाराज, समर्पण जेव्हा निस्वार्थ होईल ना, तेव्हा खऱ्या भक्तीमध्ये मोडलं जाईल बरं का. अन्यथा जोपर्यंत ब्रह्मानंदांनी म्हटले, मग माझं मागणं पहिले बंद करा म्हटले, मला दुसरं काही नको, भक्ताला दुसरं काही लागत नाही. भक्ताला एकच फक्त म्हटले, ते एकच, तुम्हाला जर मला काही द्यायचं असेल तर माझं हे सारखं मागणं ना, हे मागणं बंद करा म्हटलं. म्हणून मागणं काहीच नसतं प्रेमामध्ये, निस्वार्थ प्रेम असतं. अजून तसं फार वेळ ते बोलावं तितकं कमी आहे महाराज. आणि आपला विषय असा होता, मुद्दा, की भगवान श्रीकृष्णाला जशा 3 माता भेटल्या ना, तसा आपलंही तितकंच द्यावं इतकं भाग्य म्हणावं लागेल का 3 माता आपल्याला पण भेटल्या. तर काय सांगायचं महाराज, आम्ही दैवाचे ते मल्लिकांना पानवाची काय म्हणतात का, आपलं भाग्याचं काय वर्णन करावा का, आपली पाठ आपणच थोपटून घ्यावा का काय, असं कधी कधी वाटतं महाराज. 3 माता 4 माता महाराज जगाला, एक माता सगळ्यांना भेटते, पण तिचा सहवास लाभत नाही. अनेक अडचणी प्रपंचामध्ये येतात. जर आवेळी जर गेली एखाद्याची आई तर फार दुःख जीवनामध्ये असतं महाराज त्यांच्या. पण ह्या अशा 2 माता, एका मातेने महाराज जन्म दिला, एका मातेने पालन पोषण केलं. हा, इथे ह्या एक माता असते बर का, ज्यांनी जन्म दिला त्यांचं कर्तव्य संपलं. ज्यांनी पालन पोषण केलं ते पण, जरी माता नसेल ना, पालक असतात बघा, पालक म्हणतो आपण त्यांना. आणि अध्यात्माचे संस्कार ज्यांनी दिले ना, हे वेगळंच असतं महाराज. आई असावा आणि त्यात अधिकारी माता असावा. काय दुधात साखर आहे, कसा परमार्थाला लावलं महाराज आपल्याला. काय हे सगळ्या गोष्टी जिथं आहे, कशाचीच उणीव नाही महाराज, कशाचीच उणीव नाही इथं. का ह्या मातोश्रींनी असा परिवार घडवला, असे संस्कार त्यांचे भक्तीचे आपल्या सगळ्यांवर बर का. कारण मग अशीच विषय झाला, आम्ही काकूला गेलो होतो दर्शनाला, सगळ्यांची चौकशी करत महाराज. म्हणजे प्रेम इतकं निस्वार्थ असताना
तर ते एकावर नसतं, फक्त संकुचित प्रेम नसतं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. संतांचं प्रेम, आपलं प्रेम संपून जातं महाराज. आपली दया, आपली क्षमा, आपली शांती, याला लिमिटेशन्स आहे. ते एक ठराविक हद्दीपर्यंत आहे आपली दया. आपल्यासारख्या सामान्य जीवाची दया एक ठराविक हद्द असती महाराज, त्याच्या पुढं चालत नाही. ती दया संपून जाते आपल्याकडची. आपल्याकडची क्षमा काही झालं तर क्षमा, दया, शांती बिघडते आपली. संतांचं तसं नसतं. तशा हे माता माऊली निस्वार्थ यांनी प्रेम केलं महाराज. आणि हे कुटुंब सुसंस्कृत केलं, अधिकारी केलं. हा विषय तर प्रत्येकाचं कुटुंब आई बापाचा तो उद्देशच तो असतो का आपले मुलं सुसंस्कृत व्हावी, शिकून मोठे व्हावे, त्यांचा प्रपंच चांगला व्हावा, हे सगळ्यांचाच उद्देश असतो. पण विरळ्या काही असे माता, काही पिता असे असतात का दोन्ही बाजूनी त्यांनी उन्नती करून दिली मुलांची. इथं असं आहे का मुलांचीच केली असं नाही का आपल्यासारखे. आता आपण पण मुलाचे बरं का, पण हा भाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, हे अंतर जोपर्यंत संपत नाही ना आपल्यामधलं, सद्गुरूंमधलं, भगवंताच्या ना आपल्यामध्ये जे अंतर आहे, ते अंतर पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होतात जीवासी. म्हणजे हे अंतर जोपर्यंत कमी होत नाही ना, आपण त्यांचे मुलंच आहे महाराज. आणि त्या अभंग आहे बघा, देव बैसले सिंहासनी, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. म्हणून असं स्वतः जन्म घेतला, स्वतः ते भगवंताच्या चरणी त्यांना जागा भेटली महाराज. आणि आपल्यासारख्यांना रस्ता मोकळा केला भगवंताकडे जाण्याचा, किंवा वैकुंठाला जाण्याचं म्हणू, वेगवेगळे नाव असतील, स्वर्गात जाण्याचा म्हणू, त्या परमपदाला जाण्याचे मार्ग आपल्यासाठी मोकळे केलेत. आणि त्या मातोश्रींचा हे मासिक श्राद्ध आहे. आणि काय आता आपण वर्णन त्यांचं करणार आहे. आणि असे कोणते शब्द आहे का त्यांनी केलेली ही जी कामगिरी आहे त्याच्यातून आपण उतराई होऊ शकतो. महाराज म्हणतात, ठेवीता हा पाय जीव थोडा, त्याच्या पुढं प्रमाण चालत नाही. पण संतांनी कसं तरी बांधलं त्याला त्याच्यामध्ये. जरी भगवंताचं वर्णन होत नाही, संतांचं वर्णन होत नाही, पण थोडासा प्रयत्न आमच्या संतांनी केला थोडासा बांधण्याचा. तसं थोडंसं माऊली म्हणले का टिटवीने किती समुद्र ती पाणी काढू शकते, तसा आपण थोडाफार प्रयत्न करू शकतो. म्हणून या आजींकडं वर्म होतं महाराज, प्रेम होतं. आणि ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलं, सगळ्यांनी अनुभवलं. माझ्या मते काय शास्त्र तरी आपण सांगणार आहे, शास्त्राचं तरी कुठे एकमत आहे, शास्त्राचं तरी कुठे एकमत आहे. पण जिथं प्रेम आहे, जनक राजांनी सांगितलं भरताला आणि भगवंताला पण सांगितलं का जिथं शुद्ध प्रेम आहे, जिथं भक्ती आहे, तिथं कुठलं शास्त्र चालत नाही, कुठला नियम चालत नाही, कुठल्या स्मृती श्रुती, कुठला ग्रंथ, तिथं काही चालत नाही महाराज. सगळं गुंडाळून बाजूला ठेवावं लागतं. प्रेम ही एक अशी वस्तू आहे. आणि ते प्रेम, ते भक्ती, त्याचं वर्म ह्या माता माऊल्यांकडे. आणि ते आपल्या पदरात महाराज जसंच्या तसं टाकलं. म्हणून आपणही भाग्यवान आहे महाराज. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. कशी या भगवान परमात्म्याची भक्ती करायची आपल्याला कळत नाही महाराज, कळत नाही. काय भक्ती म्हणून काय करायला पाहिजे नेमकं, अनेक प्रकार शास्त्रामध्ये सांगितले. ते अनुकूल नाहीये, अनुकूल नाही महाराज भक्ती करण्यासाठी. म्हणून हा एक सोपा पर्याय. भक्ती म्हणजे काय, प्रेम. आणि प्रेमात काय असतं का आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याचं सतत स्मरण असतं. प्रेमाचं हे एक मुख्य लक्षण आहे का ज्या व्यक्तीवर, ज्या संतांवर, ज्या भगवंतावर आपण खरं प्रेम करतो ना, शुद्ध. व्यवहारात पण पहा तुम्ही, म्हणजे आता व्यवहारातला आपल्याला दृष्टांत घ्यावा लागेल त्याच्यासाठी. एखाद्या समजा नवऱ्याचं बायकोवर प्रेम आहे, किंवा बायकोचं नवऱ्यावर आहे, किंवा एखाद्याचं व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्याला ते सतत 24 तास स्मरण असतं आणि त्याला खरं प्रेम म्हणता बरं का. आता व्यवहारातलं असं उदाहरण आहे, व्यवहारात अशी परिस्थिती आहे, तेव्हा अध्यात्मात काय असेल.
मग दीन तैशी रजनी झाली हो माय, तुकाराम महाराज म्हणतात. प्रेमामध्ये अशी अवस्था होती, आपण काही प्रमाणात अनुभवलं बरं का. ते व्यवहारातलं पण प्रेम आपण अनुभवलेलं आहे आणि हे परमार्थातलं पण प्रेम आपण अनुभवतो का. सारखी ती स्थिती असते महाराज, दीन तैशी रजनी झाली हो माय. सारखं भगवंताचं चिंतन असतं, सारखं स्मरण, जरी अखंड टिकत नसतं आपल्यासारख्याचं, पण काही वेळ असा असतो दिवसातला, काही वेळ का तो एक क्षण असा असतो प्रेमाचा का त्या क्षणामध्ये तासन तास केलेलं नामस्मरण सुद्धा फिकं पडतं. मग एक क्षण, एक आठवण सद्गुरूंची, एक आठवण स्वामींची, एक आठवण भगवंताची अशी असते ना आपल्या उपास्य दैवताची, का ती एक आठवण तासन तासाच्या साधनेला कमीपणा आणते महाराज. इतकं प्रेम या हे म्हणले ना, अंतरीच्या खुणा प्रगटवणी ऐसे वर्म मज दावी नारायण. म्हणून हे असं भक्तीचं वर्म आहे महाराज. मुख्य वर्माचे हे वर्म नाथबाबा सांगतात. काय भक्तीचं वर्म आहे आपल्यासारख्या अज्ञानाला हे कलियुगामध्ये कोण सांगाल, कोण सांगाल. सगळं जिकडं तिकडं बाजार भरलाय महाराज, बाजार. आणि त्या बाजारात या शुद्ध प्रेमाची, सात्विक प्रेमाचा आपल्याला अनुभूती त्या माऊलींच्या योगाने आपल्या जीवनात आली महाराज. याच्यापेक्षा भाग्य नाही दुसरं. असं हे वर्म आहे, मुख्य वर्माचे हे वर्म. येणे साधे सकळ धर्म, सगळे धर्म याने, या वर्माने एकदा हे वर्म हातात आलं ना, सगळे धर्म प्राप्त होतात म्हणले. सगळे धर्म कोणते? 4 धर्म सांगितले याने. धर्म पुरुषार्थ सांगितले 4. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ भेटतात म्हणले भगवंताची कृपा जर झाली तर. पण नाथबाबांचं पहा भागवतामध्ये आपण सगळ्यांनी श्रवण केलं. जरी सगळ्या शास्त्रांनी 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष, 3 गोष्टींना महत्व द्या नका देऊ, धर्म अर्थ काम. पण हे मोक्षासाठी जो प्रयत्न करतो ना तो फार भाग्यवान आहे. 4 धर्म सगळ्या शास्त्रांनी सांगितले. पण नाथबाबांनी भावार्थ रामायण हे जे ज्याच्यात भाव आहे किंवा भागवत आहे महाराज, याच्यात संतांनी हे सगळं अंतकरण ओतलं हो त्याच्यामध्ये, ग्रंथामध्ये. सहज गाथा घेऊन जर बसलं ना, तर आता आपल्याकडून नाही नित्यनियम होत, पण भाऊंचा मध्ये गाथ्याचा नित्यनियम चालू होता. 100 अभंग दररोज वाचायचे. तर वाचायला पाहिजे आपण पण काय, ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे, म्हणून घडत नाही. पण 100 अभंग कुठं पण गाथा उचका महाराज, आणि 100 अभंग कंटिन्यू वाचायचे. म्हणजे ज्याला स्पर्श झालेला आहे ना गुरुवाक्याचा, गुरुवाक्य उठवेला माऊली म्हणतात ज्ञानेश्वरी, का ज्याला कृपा झालेली सद्गुरूंची, त्या प्रेमाचा स्पर्श अंतकरणाला झालेला आहे ना, 100 अभंग वाचण्याच्या आत त्याच्या डोळ्यात पाणी जर नाही आलं ना महाराज, अंतकरण भरून नाही आलं, 100 अभंग फार दिव्य ग्रंथ आहे महाराज. म्हणून नाथबाबांनी 5वा पुरुषार्थ सांगितला. आपल्याला आजपर्यंत 4च पुरुषार्थ माहीत होते, पण नाथबाबांनी भागवतात 5वा पुरुषार्थ सांगितला, आणि तो म्हणजे भक्ती. म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळं ओलांडून आपण भक्त जेव्हा पलीकडे जातो ना, तेव्हा त्याचे हे वर्म ध्यानात येतं बरं का. म्हणजे किती भक्ती महत्वाची आहे. आपल्याला भक्ती सामान्य वाटते, कारण आपल्यासारखा सामान्य जीव, अज्ञानी जीव पण भक्ती करतो आणि संत पण भक्ती करतात. मग काय फरक आहे? पण ही ती मोक्षाच्या पलीकडची जे भगवान परमात्म्याची भक्ती आहे, ते हे 5वा पुरुषार्थ नाथबाबांनी सांगितला. आणि हे वर्म ज्याच्या हाताला लागलं ना महाराज, मग तिथं महाराज म्हणता का, तया घरी शांती, क्षमा, दया. आता आपण हे अनुभवलं महाराज, तुम्ही आम्ही, संतांची शांती. आता आपण काय नाथबाबांच्या काळात नव्हतो, होतो पण आपल्याला आठवत नाही, कारण काळाचा आघात झाला मृत्यूच्या वेळेला आणि विसरलो आपण. प्रत्येक जण विसरतो, पण संत ते विसरत नाही महाराज. संत जसं बहिणाबाई मागचे 12 का 14 काहीतरी जन्म सांगायचा, कारण संतांवर मृत्यूचा आघात होत नाही. आम्ही जातो तुम्हा कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. कारण संतांचं जाणंच आनंदाचं असतं. भगवंताशी एकरूप झाल्यामुळे मृत्यूचं दुःख संतांना होत नाही, मृत्यूचा आघात होत नाही.
म्हणून मागचं सगळं आठवतं संतांना, पुढचं पण आठवतं. आपल्याला का आठवत नाही? का आपल्याला मृत्यूचा आघात झालेला आहे मरणाच्या वेळेस, म्हणून त्याची विस्मृती झाली. पण संतांचं तसं नाहीये. मग ज्याच्यावर हे सद्गुरूंची कृपा होती ना, आपण असूच तेव्हा नाथबाबांबरोबर. कारण तुकाराम महाराज म्हणते ना, जे जे झाले अवतार, जेव्हा जेव्हा भगवान परमात्म्याचे अवतार झाले, आपण आहेच. कधी वानराच्या रूपात असू, कधी गवळ्यांच्या रूपात, कधी गवळणींच्या रूपामध्ये असू, त्याचं काय सांगता येतं आपल्याला, फक्त आठवत नाही. आणि सद्गुरू त्याची आठवण करून देतात. म्हणून हे नाथबाबा, आपल्याला वाटतं असं का चरित्र ऐकल्यानंतर आपण असतो, आपल्याला दर्शन झालं असतं, किती भारी काम झालं असतं. या शांतीचा अनुभव नाथबाबांचा, शांती म्हणलं का नाथबाबांचा, जसं तुकाराम महाराज, वैराग्य म्हणलं का तुकाराम महाराज, गुरुवी भक्ती म्हटली का निळोबा राय, प्रेम भक्ती म्हणली का नामदेव राय, यांचा नंबर जसा लागतो तसं शांती म्हणलं का नाथबाबा. नाथबाबांची शांती महाराज आपण पाहिलेलं आहे का. ते एकदा आंघोळीला गेले होते ना नदीमध्ये, आणि पाणी घेतलं अर्घ्य द्यायला, तर त्याच्यात काहीतरी विंचुका इंगळी आली म्हणतात. आणि मग त्या विंचवानी दंश करावा महाराजांना, आणि परत ते दंश झाल्यामुळं, वेदना झाल्यामुळं परत खाली पडावा तो विंचू, परत महाराजांनी उचलून घ्यावं. कारण मग कोणीतरी पाहणाऱ्याने विचारलं का, महाराज तुम्ही असं का करताय? तो तुम्हाला त्रास देऊ राहिला, दंश करू राहिला, तरी तुम्ही त्याला परत वाचवायचा प्रयत्न करू राहिले. कारण तो वाहून गेला त्या पाण्यामध्ये, त्या नदीमध्ये, त्या प्रवाहात जर वाहून गेला तर त्याचं नुकसान आहे, त्याचा जीव जाईल. म्हणून ती काळजी संतांना. आणि म्हटले हा मग याचा मृत्यू होईल, मग जसं दंश करणं त्याचा धर्म आहे, तसं वाचवणं माझा धर्म आहे म्हटले. आता आपल्यासारखं जर तिथं असतं तर किती वेळ टिकला असता भगवान जाणे. पहिले चप्पल घेऊन त्याचा कार्यक्रम. आता आपण आपल्या अनुभव आहे ना महाराज, हे काय सांगावांगी नाही, आपले अनुभव आहे. आणि बरं, ती स्थिती नाही तोपर्यंत ते केलेलं योग्य आहे. कारण महाराज म्हणले जरी सर्प विंचू मध्ये पण देव आहे, कारण सर्व घटी राम, शास्त्र सांगतं. जर आता जरी सर्पामध्ये देव आहे, विंचूमध्ये देव आहे, मग आता हात लावून दर्शन घ्यायला आपल्यासारख्याला जमणार नाही. ज्याचा अधिकार आहे त्यांनी हे गोष्टी कराव्या. म्हणून याच्यासाठी बंधनं पाळायची असतात. पण नाथबाबांनी त्याला प्रत्येक वेळी उचलून घेतलं. मग आता अशी शांती आहे महाराज, आपल्याला घरातलं एखादा शब्द बोललं तरी सहन होत नाही. आपली शांती 1 मिनिट सुद्धा लागत नाही महाराज शांतीचं बिघाड व्हायला आपल्या. पण ज्याला वर्म खरं कळालं ना, तर कारण भगवंत आणि मी एकच आहे, वेगळा नाहीच, हा बोध सद्गुरु कृपेने होतो. का बाबा तू देह नाहीच, आणि सगळ्या दुःखाला कारणच हे महाराज. सगळ्यात महत्वाचं कारण संतांनी सांगितलं का मी देह आहे. ह्या चुकीच्या भ्रमामध्ये जीव अडकला आणि तिथून सगळ्या दुःखाला सुरुवात झाली. पण संतांचं तसं नसतं. संतांचं अंतकरण सम झालेलं असतं. जे माझ्यामध्ये तत्व आहे तेच इतर प्राणी मात्रांमध्ये, तेच हे सगळं डोळ्याला दिसतं. चर आणि आचर किंबहुना चराचर आपणची झाला माऊली म्हणतात. कारण निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा मीच हा बोध संतांना झालेला असतो. म्हणून त्यांची शांती ढळत नाही महाराज. म्हणून अशी ही एक एक गुण आहे महाराज संतांकडे. हा या दैवी संपत्ती आहे, दैवी संपत्ती. आणि आपल्यामध्ये पण त्या याव्यात असं संतांना वाटतं. म्हणून हे वर्म आपल्याकडे घेऊन आले महाराज. आणि त्या मातोश्रींच्या योगाने आता हा सत्संगाचा योग आहे. आणि त्या सत्संगाच्या इथून काय घेऊन जायचंय आपल्याला, का हेच वर्म घेऊन जायचंय. हे वर्म जर एकदा आलं ना तर शांती येईल महाराज आपल्या जीवनामध्ये सुद्धा. कारण संतांच्या जीवनात आली, आणि संत प्रमाण सुद्धा देतात त्याला. प्रमाणाशिवाय आपल्याला सांगायचं नाही काही, का आपणासारखे करती तात्काळ. मग त्यांना जी शांती प्राप्त झाली, आणि आपल्याला ती शांत प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये, कोणामध्ये, संतांमध्ये. आपल्यामध्ये नसेल कदाचित, कारण आपण देहबुद्धीवर आहे. आपल्यामध्ये ते सामर्थ्य नसेल, आपला जोपर्यंत निश्चय होत नाही तोपर्यंत. पण संतांमध्ये आहे ना. स्वामींच्या फोटो खाली ब्रह्मांड नायक लिहिलं असतं. अरे समर्थ आहे स्वामी, समर्थच आहे, समर्थ स्वामी. आणि जे समर्थ आहे ते सद्गुरू आहे, ते संत आहे. पण त्यांच्यामध्ये ही सामर्थ्य शक्ती आहे का आपल्यामध्ये हे गुण ते आणून प्राप्त करून देऊ शकतात आपल्याला साधकाला.
म्हणून जर आपल्याला पण हे शांती, क्षमा, दया, काय क्षमा होती हो तुकाराम महाराजांची क्षमा. ते बिचाऱ्या माता माऊलींनी शिवबा कासार घरी या म्हणले, काकडा झाल्यावर आज आमच्याकडंच सगळं तुमचं उपचार या, सपार आंघोळीपासूनच या, जेवण वगैरे सगळं करा म्हटले आज. कारण आता आमच्या पतिदेवांना तुम्ही चांगल्या मार्गातच लावलं म्हणले, भक्तीला लावलं. आता तिचं बोलणं काय सरळ होतं का? नाही, सरळ नव्हतं महाराज. तर राग होता. आणि बऱ्याच वेळेस असं होतं, आपण थोड्या थोड्या गोष्टी आता त्या मार्गाला लागलं म्हणजे ते गावं लागणारच आहे. थोडं थोडं आपण अनुभवतो का परमार्थ करताना वेळ द्यावा लागतो महाराज. वेळेशिवाय काय होत नाही सुरुवातीच्या काळात तरी बरं का. जरी प्रपंच करून परमार्थ करायला सांगितला, हे बरोबर आहे, 100% प्रपंच सोडायचाच नाहीये, पण हे किमान कळण्यासाठी तरी आपल्याला जावं लागेल काही दिवस. मग काही दिवस आपला वेळ त्याच्यात जातो ना, तर थोडंसं डिस्टर्ब होतं कुटुंब आपलं. मग ते काय सगळ्यांनाच आवडणं असं नसतं. आता सगळेच जर जसं इथं वातावरण आहे, सगळेच माणसं जर ते रस ज्यांनी अनुभवला असं सगळ्यांनीच, तर मात्र तक्रार नसती कोणाची. म्हणजे काही गुण आहे ना महाराज, ती परत इथंच पाहायला भेटले महाराज. प्रत्येक जण फिरतो महाराज, आपण फिरलो आम्ही बरंच, पण काही गोष्टी अशा आहे ना का त्या परत जीवनात कुठं पाहायलाच भेटल्या नाही महाराज, कुठंच नाही पाहायला भेटल्या. आणि म्हणजे मला तर असा विश्वास आहे, अशी खात्री आहे, भविष्यात सुद्धा कुठं पाहायला नाही भेटणार. अशा ज्या काही गोष्टी इथं शिकलो आपण, काही गोष्टी अनुभवाला आणून दिल्या, त्या गोष्टी नाही महाराज. कुठंही जा, कुठं जा, आमचा नेहमी विषय होतो नवनाथ भाऊ, नेहमीच विषय असतो हा, मुख्य विषय असतो का परत नाही महाराज. कारण संतांचे लक्षणं सांगितले शास्त्रामध्ये, कृपाळू, ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय. काही काही असतं, सगळे गुण एका ठिकाणी नसतात महाराज. जरी ब्रह्मनिष्ठ एखादे महात्मे असतील, पण आपल्यासारख्या अज्ञानी जीवाला, सामान्य जीवाला, अनधिकारी जीवाला उपदेश करणं, याच्यासाठी कृपाळू महात्मे पाहिजे महाराज. आणि दादांच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये ते महात्मे आले महाराज, नाही तर अन्यथा नाही. हा इतका विषयी जीव आहे, इतका पामरा हा जीव आहे, इतकी त्याची लेवल सोडून हा खाली आलेला जीव आहे. जसं विंचवानी डंख करावा महाराज, आघात करावा प्रत्येक वेळेस, आणि नादबाबांनी प्रेमाने त्याला उचलून घ्यावं. तीच स्थिती आता मला विंचू नव्हता सांगायचा बरं का, खरं वास्तविक पाहिलं तर ते विंचू म्हणजे आपणच. आणि आपण या प्रवाहात आहे महाराज. ही भवनदी आहे, आणि ह्या भवनदीमध्ये आपण वाहतोय. आणि दादांसारखे सद्गुरू जीवनात आले आणि कृपा केली महाराज, वाहता वाहता उचलून घेतलं. उद्देश एकच, का वाहत जाऊ नये, याचा अनहित होऊ नये, म्हणून संत वेळोवेळी आपल्याला उचलून घेतात. पण जीव काय त्याचा स्वभाव सोडायला तयार नाही महाराज. तो राहून राहून थोडा वेळ झाला का त्याला ते परत मूळ स्वभावावर तो येतो. आणि जसा तो विंचू डंख मारतो ना, तसा हा जीव संतांना डंख मारतो महाराज. डंख मारणं म्हणजे गुरु आज्ञेचं पालन व्हायला पाहिजे, आणि पालन नाही करणं हेच डंक मारणं आहे महाराज सद्गुरूंना. पण ही जी शांती असते ना संतांकडं, ही कधी न संपणारी शांती असते महाराज. हे दानाचं असं आहे ना का
आणि का नाशिवंते काय न सरे हाय ज्याच्याने, बाकीच्या दानाने आपली हाय हाय जाणार नाही महाराज. पण हे संतांचं दानच असं आहे ना, कृपा दान केले संती कल्पांतीही सरेना, कधी संपत नाही महाराज. संतांकडे गुण आहे ना, ते कधी गुण त्यांचे संपत नाही महाराज. शांती कधी ढळत नाही संतांची. म्हणून आपण वेळोवेळी जरी आपले गुण दाखवत असू ना, पण साधूकडे दया असते महाराज. किती वेळेस विषयामध्ये गुरफटतो हा जीव बरं का, अनंत वेळेस अनंत त्याच्याकडून चुका होतात. अनाथ अपराधी पतित आगळा, पावला पावलाला चुका घडतात महाराज. पण संत आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या अपराध पोटात घालतात. प्रत्येक वेळेस तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती. आता किती दिवस सांभाळायचं हो? असं पण कधी कधी इतका महाराज त्रास होतो या गोष्टींचा. म्हणजे वाटतं मनाला बरं का, कायम अशी स्थिती असावा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणून खरा, खुंटली जाणीव काही बोलणीची आता, कळो येईल तैसी करा बाळाची चिंता. तुका म्हणे आता नका देऊ अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. म्हणजे असे अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील महाराज. का मनाला वाटतं कायम त्या आनंदात असावं, कायम त्या आनंदामध्ये सुखामध्ये असावं. कारण समाधान दुसरीकडे कुठं भेटलं नाही महाराज आपल्याला. आपण प्रयत्न करून पाहिले, सगळीकडे प्रयत्न करून झाले आपले. अमुक केल्यावर सुख भेटन, इतके पैसे आल्यावर सुख भेटन, समाधान भेटन. सगळे प्रयत्न आपण त्या शांतीसाठी समाधानासाठी केले महाराज आजपर्यंत. पण एक भगवान परमात्मा जर सोडला ना, एक स्वामींचे चरण जर सोडले, सद्गुरूंचे चरण जर सोडले ना, तर ह्या प्रेमाचा कुठंच अनुभव नाही आला. पण ती स्थिती टिकत नाही आपली, ती सतत राहावी वाटतं पण टिकत नाही. हे विषय घालतात महाराज, हे चित्त परत विषयामध्ये जातं. पण परत तिथं संतांची शांती क्षमा दया काम करते महाराज. परत आपल्याला तिथून बाहेर काढतात संत. फार त्रास होत असं बरं का माझ्या मते. संतांना या गोष्टीचा फार त्रास होत असावा, शिष्याला किंवा त्या भक्ताला ते विषयातून बाहेर काढायचं म्हणजे सामान्य काम नाही महाराज. म्हणून फार जसा एखादा व्यसनी मुलगा घरामध्ये असावा आणि आईवडिलांची किती फार तळमळ असते का त्यांनी ते व्यसन करू नये, त्याच्यातून बाहेर यावं, त्यांनी कल्याण होईल त्याचं. मग त्या आईवडिलांना जितका त्रास होतो ना, म्हणजे त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. एखादा मित्र आहे आणि तो व्यसनामध्ये गुंतलेला आहे, व्यसनामध्ये अडकलेला आहे, आणि दुसरा मित्र निर्व्यसनी आहे. त्याला कळतं का हे व्यसन केल्यावर याचा प्रपंचाची धुळधाण होणार आहे. मग आपल्यासारख्या सामान्याचं अंतकरण कळवळतं, तेव्हा संतांचं अंतकरण कसं असेल महाराज, काय त्यांची भूमिका असेल. पण नाही महाराज, शांती असती संतांकडे. जरी वेळोवेळी आपण आघात करतो ना, विषयामध्ये चित्त गेल्यानंतर साहजिकच दुःख होत असेल, म्हणून पण संतांची शांती कधी ढळत नाही महाराज. हे ते वर्म आहे, भक्तीचं वर्म. खरं वर्म जेव्हा हातात येईल ना, तेव्हा ही कृपा आपल्यावर पण होईल महाराज. नवी नवी कृपा झालेलीच आहे, पण त्याचा सतत अनुभव येत नाही. तो अनुभव सतत यावं म्हणून हे सगळे साधन आहे. म्हणून भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया सगळे गुण संतांकडे असतात महाराज. आणि त्याचा अनुभव आपण इथं घेतला महाराज. एक एक गुणाचा अनुभव इथं आल्यानंतर आपण घेतला महाराज. म्हणजे शांती काय असते, आपली दृष्टी वेगळी होती महाराज अगोदर. संत तरी काय करतात का, जगाकडे पाहण्याची दृष्टी बदल. आता परमार्थ जगात चालू नाही का, पण त्या परमार्थाकडे पाहण्याची दृष्टी आपली बदलली आता. कारण बाहेर आपण आधी असं होतं की कोणी काही सांगितलं तर आपण ऐकायचं. कोणी म्हणजे कथा कीर्तनामध्ये काही जरी विषय असले आणि ऐकावं बरं का. कारण भाऊने मी सांगते का, राजांसारखी वृत्ती असावी, जे चांगलं आहे ते घ्यावं आणि जे घेण्यासारखं नाही ते तिथंच सोडून यावं.
घ्यावं. पण आता असं झालं ना, आता जेव्हापासून हे वर्मा हातात आलं ना, ते दुसरं गोडच वाटत नाही महाराज. एक भगवंताचं प्रेम सोडून, त्याचं शास्त्रामध्ये जे सांगितलं ते सोडून जर इतर कोणी सांगायला लागलं की ते ऐकावं वाटत नाही महाराज. फक्त एका भगवंताचे गुण, त्याचं वर्णन, भगवंताची लीला, सद्गुरूंची लीला हेच ऐकावं वाटतं सतत. म्हणून हे वर्म ज्याला कळलं ना, त्याच्या घरी हे सगळ्या गोष्टी वास करतात महाराज. अष्टमा सिद्धी ओळंगती न वजती दुरी दवडिता. महाराज आता हे अष्टमा सिद्धी म्हणजे ना, 1 तास झाला, आपली वेळ संपत आली. म्हणून आता ह्या रिद्धी सिद्धी ना, ते अभंग आहे बघा एक तुकाराम महाराज जनाबाईंचा अभंग, एक शेवटचा अभंग कोणता आहे पहिल्या मालिकेतला? विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी, मग सुखा काय उणे झाले सोयरे त्रिभुवन, देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. महाराज एखादी अशी, आता हे इकडं समजा एखादं लाकूड विकूड पडलेलं आहे, काही लक्ष नसतं आपल्याकडं, म्हणजे ती त्या वस्तूला काही किंमतच नाही, आपलं तिच्याकडे लक्ष नसतं. असं संतांच्या घरी म्हटले अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारी, या रिद्धी सिद्धी पडलेल्या असतात. एक अधिकारी महात्म्यांकडून असं ऐकलं महाराज, रिद्धी सिद्धीचं कसं असतं. रिद्धी सिद्धी म्हणजे काही करता येतं त्यांना, समर्थ असतात. जसं भगवान परमात्म्याच्या शक्ती आहे ना, भगवान परमात्म्याचे ते सांगितलं ना, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, अशी भगवान परमात्म्याची शक्ती कधी काही करू शकतो. आपल्या बुद्धीच्या पलीकडचे कामं होतात, आपल्या बुद्धीला कळत पण नाही असं हे जगामध्ये काही चमत्कार आहे. मग एक अधिकारी महात्म्यांकडून ऐकलं का संतांची सगळ्यात खालची पातळी कोणती आहे. जसं आपले एखाद्या शेजाऱ्याबरोबर भांडणं व्हावा, मग आपण इतक्या खाली घसरतो का आपली शेवटची लेवल कोणती आहे बरं? म्हणजे मारामारीच होत्या आपल्या, शिव्या देतो, शिव्यांमध्ये नाही भागलं तर मारामारीवर येतो, खून होतो, दरोडा होतो, एखाद्याचा मर्डर होतो. ही आपली शेवटची स्टेप आहे. तशी अधिकारी महात्म्यांनी एक सांगितलं का संतांची अशी स्थिती असती का त्यांची शेवटची स्टेप, जसं आपण शेवटच्या स्टेपला आल्यावर मर्डर करतो का नाही व्यवहारी माणूस, तसं संत शेवटच्या स्टेपला आले का चमत्कार करतात. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात येईल का संतांच्या जीवनात या रिद्धी सिद्धीला किती महत्व आहे. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, न वजती दुरी दवडिता. म्हणजे त्यांना लाथा जरी मारल्या संतांनी, जा जरी म्हणले तरी त्या जात नाही. अष्टमहासिद्धी आता ह्या काही सामान्य नाही, ते जो बोले सो होय आहे ना, पाणी पे चालता आहे, पाण्यावर एखादं चालन, जे बोललं ते खरं होईल. ह्या रिद्धी सिद्धी महाराज आपल्यासारख्याला जर प्राप्त झाली तर त्याचंच आपण भांडवल करू ना. आणि आहेच ना, आज जगात पाहतोच ना आपण, एखाद्या शब्दाने किंवा एखाद्या औषधाने एखाद्या आजारावर गुण येतो. किती गर्दी आहे. एखादी छोटी मोठी रिद्धी सिद्धी प्राप्त झाली तर अशी स्थिती आहे. पण संतांना काही अप्रूप नसतं त्याचं. संतांना रिद्धी सिद्धी म्हणजे नथिंग, काहीच नसतं त्यांच्या दृष्टीनं. मग जसं आपण शेवटच्या टप्प्यावर आल्यानंतर हे एकदम दोष आपल्याकडून घडतात, तसं संतांचं जीवन असतं का संत जेव्हा कुठलाच पर्याय चालत नाही ना, संतांना आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी सांगितलं, पा करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे, करू नका जेणे नोय जन्म यमाची यातना, ऐसी या साधना करा काही. नाथबाबा सांगतात, पार पाया पडून लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी मुखी बोला नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही. मग संत सगळे प्रयत्न करतात सगळ्या बाजूनी, कसं याला ते बोध पचन शिष्याला, साधकाला. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून ते कसं पचन हा ब्रह्मरस त्याचे प्रयत्न करतात महाराज. किंवा समाजाला, शिष्याला म्हणा, शिष्य संप्रदायाला म्हणा, किंवा या समाजाला, अज्ञानी समाज आहे. कारण संत काय कोणाची एकाची नाही, कारण दया करणे जे पुत्रासी तिची दासा आणि दासी. जे आपल्या स्वतःच्या मुलावर जी कृपा असते महाराज, नवे त्याच्यापेक्षा जास्त इतरांसाठी कृपा असते. म्हणून असा संतांचा अधिकार आहे आणि मग ती कृपा आहे. मग हे सगळे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे उपदेश करून जर कोणी ऐकत नसेल ना, मग माऊलींना शेवटी अनावर झालं, म्हणून रेडा बोलावं लागला. म्हणजे नाईला जाता याच्यापेक्षा काही करायचं शिल्लक राहिलं नाही. सगळ्यात खालच्या टप्प्याला संत जेव्हा येतात तेव्हा चमत्कार करतात.
चमत्काराला संतांच्या जीवनामध्ये महत्त्व नाही. म्हणून अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी न वजती दुरी दवडीता, संतांनी जा म्हणलं तरी ते जात नाही, सेवा करतात संतांच्या घरी सेवा. मग आता हे रिद्धी सिद्धी स्वतः भगवान परमात्मा संतांच्या घरी सेवा करतो महाराज. म्हणून आपल्याकडून पण थोडीफार सेवा घडावी, तीच आपण विनंती भगवान परमात्म्याकडून करू का थोडीफार सेवा आपल्या पण तुमची दासीचा दास करून ठेवा, तुकाराम महाराज म्हणतात. हाच आशीर्वाद आपणही मागू. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. ते दुष्ट गुण पाहायलाच नाही भेटत संतांकडं. संतांचं असं घर असतं महाराज, ते आहे ना, आम्ही घर केले, आम्ही काहीतरी अभंग येतो, निरंजनी आम्ही घर केले. कुठं संतांचं वास्तव्य असतं महाराज. त्या तत्वाशी एकरूप असतं, तिथं संतांचं वास्तव्य असतं खरं. आणि आपल्याला पण तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी ते इथं आलेले असतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणले होते, चला बाबा आता आम्ही चाललो, चला ज्याला यायचं ते चला वैकुंठाला. मग आता काय महाराज, त्याच लोकांना काय असं, ते आपलं अजून लय करायचं बाकी आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या. कुठे जीवाची एक तासभर किंवा एखादा दिवस इथं यायचं म्हणल्यावर सायास करावे लागत आहेत महाराज. आणि आपला विश्वास नाही हो साधन असताना. आता आम्ही आलो पण पाऊस चालू झाला बरं का. सामान्य जीवाची काय स्थिती असते बरं का, निघालो पाऊस झाला, चालू झाला, मग आता डिक्कीत रेनकोट आहे, मग घालावा का नाही? म्हणजे शहाण्याचे काय लक्षणं असतात. डिक्कीमध्ये रेनकोट आहे, मग शहाणा असेल तर तिने घातला असताना कोणी असतात. आता दोघं वल्ल झालो ना आम्ही. तसं आहे महाराज, हे प्रपंचामध्ये समूळ कारणासहित दुःखाचा नाश करण्याचं साधन आपल्याला दिलेलं आहे सद्गुरूंनी. जवळ आहे ना आपल्या, नाही आहे का जवळ, पद्मनाभ जोडून दिला ना महाराज, ते संबंध जोडून दिला एकदा. आता भगवंताशी संतांनी आपलं लग्न लावून दिलं, संबंध जोडून दिला. पण जसं डिक्कीत रेनकोट असताना पण वल्ल झालो महाराज, या अज्ञानी जीवाचं लक्षण आहे. किती अज्ञान असावं. तसं हे प्रपंचात परत विषयामध्ये चित्त जातं बरं का. बरं आता जाय ना का, त्याचं काम असते, मनाचं काम असते तिकडे घेऊन जाणं. पण आपल्याला साधन दिलं ना त्याच्यातून बाहेर काढायचं. मग आता वल्ल झाल्यावर तर घालावं का नाही रेनकोट, मग वल्ल झाल्यावर वरून घालून काय उपयोग आहे. पण असो, तसं आपल्याला ही वस्तू दिली महाराज. वस्तू अमोली कधी मेरे सद्गुरु, हिरपा कर आपण आयो, पायोजी मैने राम रतन धन पायो. असं हे धन दिलं महाराज, परमार्थ महाधन, ज्यांनी भगवंत जोडता येतो नवे नवे. आता तू जीव नसून, तू शरीर नसून, तूच भगवंत आहे, हा बोध आपल्याला संतांनी दिला. फक्त त्याचं चिंतन केल्याने, सतत त्याच्या स्मरणात राहिल्याने ही अवस्था आपल्यालाही प्राप्त होईल महाराज. तिथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचं काय कारण आहे असं का तिथं दुष्ट गुण मिळत नाही? कारण तो भगवान परमात्मा आता संतांच्या अंतःकरणामध्ये. मग आता आपल्या अंतःकरणात नाही का, किंवा एखादा सामान्य जीव आहे, अज्ञानी, त्याला माळ नाही गळ्यात काही नाही, पण त्याच्या अंतःकरणात भगवान परमात्मा नाही आहे का? पण तो सामान्य रूपाने महाराज, जसं लाकूड आहे, लाकडात अग्नी आहेच, पण तो सामान्य रूपाने, तो विशेष रूपाने. आता आपल्याला लाकडाला हात लावला का चटका बसत नाही ना, पण तो जेव्हा प्रगट होईल विशेष रूपाने, तेव्हा त्याचा अनुभव जसा आपल्याला येतो, तसं संतांच्या अंतःकरणामध्ये ते चैतन्य जागृत झालेलं असतं. ते चैतन्याचा त्यांना अनुभव आलेला असतो. भगवान परमात्मा तिथं विशेष रूपाने त्याचं प्रागट्य झालेलं असतं. म्हणून हे सगळे गुण तिथं आहे आणि दुष्ट गुण एकही पाहायला भेटत नाही. म्हणून संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणांची. कायम महाराज चित्त, अशी जी अवस्था आहे. आता हे दुःख आपल्याला वरून जरी वाटत असेल ना, एखादा प्रसंग आला तर आता ते आहे पाणी रे पाणी, त्याला रंग कैसा. आता पाणी म्हणजे पंचमहाभूतामधलं एक ती शक्ती आहे पाणी. त्या पाण्यामध्ये अशी शक्ती आहे का त्याला कशात टाका तसं होतं. मग आता साधं एक पंचमहाभूत आहे ज्याच्यावर सत्ता भगवान परमात्म्याची आहे. मग ते जर जिकडं जाईल, जसं जाईल, माळीये जेवती नेले, माऊली म्हणतात, माळीये जेवती नेले, तेवती निवांतची गेले पाण्यासाठी त्यांनी. तैसे ते पाणी आयसे होव्या, म्हणजे आपण तसं झाल्या पाहिजे माऊली म्हणतात होळीमधून. का त्या पाण्याची काही तक्रार नसती. पाणी जिकडं त्या शेतकऱ्यांनी नेलं ना,
त्याची काही तक्रार नसते, तिकडं जातं ते. मग तसं आपलं व्हायला पाहिजे महाराज. म्हणून संतांचं चित्त सारखं ते जसं गेलं ना व्यवहारात. आता एखादं जर व्यवहारी बोलणारा जर असेल ना त्याच्याबरोबर काय बोलणार आहे, त्याला ब्रह्मज्ञान सांगून चालन का? म्हणून त्याच्या लेवलपर्यंत खाली येऊन त्याच्या प्रपंचाच्याच गप्पा मारावं लागायच्या, नाईलाज असतो त्याला. म्हणून संत थोडे खाली येते, म्हणजे काय त्यांचं चित्त त्याच्यातून बाहेर आला असं नसतो विषय, ते अखंड त्या भावामध्ये असतात. पण जसं समोरचं असेल तसं मग त्याला बदल करून घ्यावा लागतो. म्हणून संतांचं चित्त संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. सर्व काळ महाराज एक क्षण देखील त्यांचं चित्त अस्थिर होत नाही. चित्तामध्ये कधी तळमळ तुटली हळहळ त्रिगुणांची. कारण हे 3 गुण आहे ना, आपण अभंग सोप्या भाषेत नाथबाबा सांगतात बघा का, त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांचे. म्हणजे हे 3 जे ताप आहे ना, आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक. म्हणजे कोणाला शरीराचे दुखणे असतील, कोणाला काही बाहेरची बाधा असेल, कारण त्रास देणारे बऱ्याच वस्तू आहे. जसे शरीराला रोग आहे तसे काही काहींना बाहेरचं पण होतं म्हणजे आहेत बरं का ते प्रकार, आपण स्वतः अनुभवले. आणि ज्यांनी देव मानला, ज्याची श्रद्धा आहे देवावर, त्याला ही योनी सुद्धा मानावीच लागते महाराज. पिशाची एक योनी आहे, त्याला ती मानावीच लागते. आणि ते मग करणी होती, कोणाला बाधा होती. म्हणजे आधी ते जे 3 ताप आहे, त्या तापांमधला हा एक ताप आहे. कोणाला बाहेरचं होतं, कोणाला हे आतले रोग होतात, कोणाला हे देव आहे इंद्रादी देव हे त्रास देतात, कारण त्याचं पुण्य वाढायला लागलं का नको आपलं इंद्रपद जायला. म्हणून हे त्रिविध ताप आहे. पण संतांची जर भेट झाली ना महाराज, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांचे. महाराज संतांची कृपा जर जीवनात झाली ना, शरीर आसन कोणत्या पण स्थितीमध्ये बरं का. कारण अनेक संत आपण पाहिले का कर्करोगासारखी व्याधी, रामकृष्ण परमहंस, मोठे मोठे संत महाराजांनी त्यांना असाध्य रोग मोठे मोठे. आता आपण प्रेमानंद महाराजांचं ऐकतो बघा, वृंदावनमध्ये सध्या आत्ताचं उदाहरण आहे. 2 किडन्या फेल आणि भगवंतावर निस्सीम भक्ती, निष्ठा आहे, प्रेम आहे, काही करत नाही महाराज हे रोग. म्हणजे अशी एक स्थिती जीवनामध्ये निर्माण होती. त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण वै. ही भगवंताची संतांची कृपा आहे महाराज. म्हणजे नुसते शरीराचेच रोग जातील असं नाही, शरीराचा याचा संबंधच तोडून टाकतात महाराज संत. म्हणून तुटली हळहळ त्रिगुणांची, कुठल्याही प्रकारची हळहळ, कुठल्याही प्रकारची चित्तात तळमळ, कुठल्याही प्रकारचं दुःख जीवनामध्ये राहत नाही. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात का, अशी ज्याची स्थिती ना भक्तीमध्ये, जो अखंड भक्तीमध्ये का स्वतःला वाहूनच घेतलं भक्तीसाठी, मग त्या भक्ताचा तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. मग त्या भक्ताचा प्रपंचच परमार्थ होतो महाराज. हे आपण पाहिलेलं उदाहरण आहे. आता काय पुराणात तरी वाचता हो, पुराणात वाचून अश्रद्धा निर्माण होऊ शकते एखाद्याची. कारण ते दाखले ना, संतांचे चरित्रच असं दिव्य असतं ना, सामान्य माणसाच्या डोक्यात घुसत नाही. ते सामान्य माणसाच्या डोक्यात घुसत नाही संतांनी केलेली चमत्कार. तुकाराम महाराजांनी ते एक हे दिला होता म्हणले ना, होन. आता तो खर्चायला दिला का, तो खर्चला का परत खिशात यायचा. खरंच आता होईन का, असं शक्य आहे का? आपल्यासारख्याला वाटतं का? ATM मध्ये पैसे काढीत राहिलं संपतील नाही एक दिवस, असं शक्य आहे का? सामान्य जीवाला हे मिळच बसणार नाही महाराज. आपलं भाग्य काहीतरी का, आपला हा कृष्ण अंजन एक वेळा महाराज, हे अंजन आपल्या डोळ्यामध्ये घातल्यामुळं थोडाफार 2-5% आपल्याला अंदाज यायला लागला. म्हणून भगवान परमात्म्याने ती प्रतिज्ञाच केलेली आहे, माझी या भक्ता आणि संसाराची चिंता. म्हणलं आता वातावरण तर खराब झालं आणि भुईमुगाच्या शेंगा काढायला आल्या, कसं होईल? अरे ज्याची काळजी घेणारा भगवान परमात्मा आहे, समर्थ सद्गुरू ज्याची काळजी घेणार आहे, स्वामी ज्याची काळजी घेणार आहे, त्याला काय चिंता आहे हो? आणि जे द्यायचं ते देतातच बरं का भक्ताला. ठीक आहे, थोड्याशा असतात मध्ये परीक्षा, पण ते आपल्या कल्याणाकरताच असतात. हे मग अशी एक चालू होतं कीर्तन पंचायत का, जरी काही आघात होत असतील जीवनामध्ये आपल्या, पण निश्चित ते आघात आपल्याला भगवंताकडे घेऊन जाणार आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे माणसाने. म्हणून तुका म्हणे त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. काय एक एक शब्द असतो संतांचा. कामार म्हटले, कामार म्हणजे कामावाला, आपल्या
जसं आपण शेतामध्ये एखादा मजूर लावतो कामाला, घरी एखादा मजूर लावतो कामाला, महाराज देवाला लाज सुद्धा वाटत नाही हो, त्या कुठल्याच कर्माची लाज वाटत नाही भक्ताच्या घरी काम करायला. तर कोणत्या रूपाने करीन हे सांगता येत नाही, आपल्याला कळत नाही महाराज. पण तुकाराम महाराज म्हणतात अशा भक्ताची, अशा म्हणजे आता ते लोटलं त्यांनी भक्तावर, पण तुकाराम महाराजांच्या स्वतःचा प्रपंच सगळा भगवंतांनी केला होता. प्रत्येक अडचणीला भगवान परमात्मा उभा आहे. अनेक संतांचे चरित्र आपल्याला सांगता येईल महाराज, का बाळंतपणासारखी कामं केले. आता चोख्या मेळ्यासंगे ढोरेवडी महाराज, जे अशुद्ध आहे किंवा ओवळं सोहळं आपण ज्याला म्हणतो ना, ते जे ओवळ्या गोष्टी ते सुद्धा भगवान परमात्मा आनंदाने करतो. कारण हे ज्याला वर्म कळालं ना भक्तीचं, त्याचा अधिकारच तितका होतो महाराज. म्हणून हे आपण आता शास्त्रामध्ये वाचलं असेल, पाहिलं असेल महाराज. पण अशा काही स्थिती इथं पाहिल्या ना महाराज, पाहायला भेटल्या. आपला वेळ संपला बरं का, पण आता नेहमीचाच प्रॉब्लेम आहे थोडासा माझा, का ते थोडंसं वेळेच्या पुढंच जातं. मग काय होतं मला माहीत नाही, पण हे असं थांबावंच वाटत नाही. जेव्हा संतांचं चरित्र, भगवंताचं चरित्र जेव्हा ओघाला येतात ना विषय, काही सारखं म्हणजे आता तसं सांगण्यापेक्षा ऐकावं जास्त वाटतं बरं का, ऐकावं वाटतं. पण ठीक आहे, कोणीतरी सांगितलं पाहिजे, कोणीतरी ऐकल्या पण पाहिजे. म्हणून एक शेवटचा दृष्टांत सांगतो बरं का, आणि सेवा आटपून घेऊ आपण. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊन या. एक दिवस ज्याची श्रद्धा आहे त्याला शास्त्र कळण बरं का. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्याची श्रद्धा आहे त्याला शास्त्र कळण. पण आपल्यासारखा एखादा म्हणन का कुठे देव होते, कुठे संत होते, आता काहींना मूर्तीपूजा मान्य नाही, त्यांना कसं सिद्ध करून देणार आहे का भगवान परमात्मा आले होते बाबा. वेळोवेळी भगवान परमात्म्याने अवतार घेतले भक्तासाठी, भक्ताला संकटातून बाहेर काढण्यासाठी. प्रल्हादाला किती त्रास झाला, भगवान परमात्मा आला संकटातून काढायला. वेळोवेळी तिने अवतार घेतले, पण हे काहींना कळत नाही, विश्वास ठेवणार नाही. आपल्याला जरी कळालं नाही ना शास्त्र वाचून, पण एक अशी स्थिती अनुभवली होती इथं. माधुरी ते ऍडमिट होत्या. दिवस भरले होते आणि PMTला ऍडमिट केलं होतं. आणि जवळ थांबायला मग कोणीतरी ताई थांबलेल्या होत्या जवळ. आणि बाकीचं मग आता बाकीच्या जबाबदाऱ्या असल्यामुळं साहजिकच सगळ्यांना काही थांबता येणं शक्य नव्हतं. मग दिवसभर थांबायचे सगळे जाऊन येऊन, पण संध्याकाळी ताई थांबायच्या मुक्कामी. चाललं होतं व्यवस्थित. पण ज्या दिवशी डिलिव्हरी व्हायची, शेवटचा दिवस, आणि सकाळी सकाळी फोन आला महाराज तिथून. आणि सगळे घरीच, मी योगायोग आलेलो होतो इथं. आणि नेहमीप्रमाणे आपलं सकाळचं काय कर्म असन, गाईंचं धारा काढणं, दुधाला जाणं, देवपूजा, सगळं दररोजच्या प्रमाणे चालू होतं. सुनील भाऊ गावात गेले होते. आणि नेमकं आता तेव्हा काही मंदिर नव्हतं बरं का, मंदिर बऱ्याच नंतर झालं त्याच्या. आणि मग घरातच देवपूजा चालायची. तेव्हा तिकडं मुंबईला असल्यामुळं बरं आठवड्यात 1 वेळेस 2 वेळेस येणं व्हायचं महाराज. म्हणजे शिकायचं काय असतं आपल्याला, का जेव्हा प्रतिकूल परिस्थिती होती ना महाराज, तिकडून जेव्हा एवढं 300-400 किलोमीटर लांब होतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये 8 दिवसाला एक चक्कर व्हायचा महाराज. पण अनुकूल झालं का ते बंद झालं. म्हणजे परमार्थ अनुकूल परिस्थितीमध्ये घडत नाही, हा अनुभव आहे आपला, रोकडा अनुभव आहे. म्हणून लईच प्रपंच अनुकूल असला ना त्याला भक्ती नाही करता येत. आणि करत असेल तर तो भाग्यवान आहे, जेत जेत संपत्ती आणि दया.
मग तिथं मीचे म्हणले भगवान परमात्मा. म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्येच खरा परमार्थ. आणि संतांवर जी प्रतिकूल परिस्थिती आली ना, त्याच्यामुळे संतांचं जीवन घडलं. आणि आपल्यावर जर प्रतिकूल परिस्थिती येत असेल ना महाराज, तर हे समजून चालायचं का आपलं सुद्धा जीवन ते त्यांच्यासारखंच घडवणार आहे. म्हणून सुनील भाऊ गेले होते दूध घालायला, आणि नेमकं पूजेला बसलो, भाऊ पूजेला, आणि मी बसायचो आपल्या शेजारी. पूजेला बसलो आणि फोन आला दवाखान्यामधून का त्रास व्हायला लागले म्हणजे ताईंना. मग आता मुलगी आहे महाराज, म्हणजे आपल्यासारखीची काय अवस्था असते. पुढची मुलगी आहे, दवाखान्यात आहे, आणि बाळंत पण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म मानला जातो महाराज. इतक्या वेदना आहे बाळंतपणाच्या, तर मृत्यूच्या वेळेला जितक्या वेदना होतात, म्हणजे आता हे आपण वर्णन याचं तोंडाने शब्दात सांगू शकतो महाराज. जे अनुभवले तेच त्यांनाच खरं हे दुःख माहिती आहे. आणि मग असा तो क्षण आहे का त्या क्षणाला काही पण होऊ शकतं महाराज. म्हणजे आपण पाहतो बऱ्याच वेळेस का जीव सुद्धा काही वेळेस गमवावा लागतो महाराज. आणि अशी स्थिती आहे. आणि फोन आला, त्रास चालू झाला, म्हटले लवकर या तुम्ही. आणि सुनील भाऊ तर नव्हते गावात, अर्जंट या म्हणे कोणीतरी. आता ताई एकट्याच होत्या, त्यांची हिंमत चाला ना. फोन केला, मग आता जायला पाहिजे ना. काय वाटतं, म्हणजे आपल्या हिशोबाने, माझ्या हिशोबाने तर जायला पाहिजे होतं, पण नाही महाराज. पूजेला बसल्यावर नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभतायाजवळी नाही सोडली महाराज देव पूजा. बसून राहिलो आम्ही, आणि आजी होते तेव्हा. आता साहजिकच आईचा अंतकरण आईच समजू शकते. मग आजीची बडबड झाली, ते पोरगी तिथं आडली, मग जायचं ना. आता बाहेर बडबड चालू आजीची, आम्ही घरात बसलेलो, पूजा चालू. नाही महाराज, आपल्यासारखं असतं म्हणजे मला स्तुती नाही करायची बरं का, स्तुती नाहीची, ही वास्तव आहे. म्हणून मला हे सांगायचं का तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. 5 मिनिटात फोन आला महाराज का व्यवस्थित झालं म्हणून सगळं. मग भाऊ म्हटले आत्ता जर उठलो असतो तर आयुष्यभराचा परमार्थ पाण्यात केला असतो. परीक्षा घेतो महाराज भगवान परमात्मा, पण कमी नाही काही पडू देत. हा अनुभव आला, मग आपण फक्त सांगतो चोखोबारायांच्या मंडळीचं बाळपण केलं होतं. अरे आजही भगवान परमात्मा नाही बदलला, संत आजही बदलली नाही. फक्त आपण त्या भावापर्यंत, त्या उंचीपर्यंत जात नाही, म्हणून हा आपल्या जीवनामध्ये अनुभव येत नाही महाराज. देवाची याच्यात काही चूक नाही महाराज, संतांची काही चूक नाही, पण आपली आपण लेवल सोडून थोडंसं उंच गेल्या पाहिजे महाराज. उंच देवाची चरण तेथे झाले अधिष्ठान. आपला हा खालचे जे विचार आहे ना, खालचा भाव आहे, तो सोडून थोडंसं वरती जायला पाहिजे, विचारांनी वर जायला पाहिजे महाराज. आणि जेव्हा आपण विचारांनी वर जातो ना, जेव्हा भगवान परमात्म्याविषयी निष्ठा, त्याची पूजा चालू येईल, तो कसा अनहित होऊन देलो, कसा अनहित होऊन देईल. म्हणून हाच विश्वास निर्माण व्हावा, म्हणून हे सगळं नियोजन आहे, म्हणून सगळे शास्त्र आहे, म्हणून सगळे ग्रंथ आहे. माऊली म्हणतात माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांन मागे. अरे आपण समर्थाचे लेकरे, स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभे, आणि आपण संसाराची चिंता करावी नाही महाराज. देव मला भेटत का नाही आजपर्यंत, देवाचा अनुभव का येत नाही, संतांचा अनुभव का येत नाही, याच्यासाठी चित्ताची तळमळ व्हावी. पण आपण तसं होत नाही महाराज. नाही म्हणायची पण सोय नाही, कारण बऱ्यापैकी त्या वाटेवर आपला प्रवास सद्गुरूंच्या कृपेने झालेला आहे. म्हणून असं वर्म
ज्या भक्ताला, ज्या शिष्याला, ज्याच्या हातामध्ये जे वर्म आलं ना महाराज, मग त्याचं राजयाची कांता काय भीक मागे, किंवा दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदासा निमाली दारिद्र्याची. ज्याचा अंगीकार भगवंताने केला ना, त्याच्या जीवनात कुठलेच दुःख येत नाही, आणि त्याचं सगळ्या प्रपंचाची जबाबदारी भगवान परमात्मा चालवतो. ही भगवंताची प्रतिज्ञाचे स्वामींच्या फोटोखाली एक श्लोक असतो महाराज, अनन्य चिंतयंत माये जना पर्युपासते. तुम्हाला माहिती सगळ्या, जो माझा अनन्य चिंतन करतो ना, त्याचं मी सगळा प्रपंच आणि परमार्थ त्याचं गुणन करतो. म्हणून असा तुका म्हणे, त्याचा देव सर्व बार चालवे कामार होऊन या, अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारी न वजती दुरी दवडीत. असा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अभंगाचा अर्थ तर काय आपल्याला कळू शकत नाही, पण खाली मराठीत अर्थ दिलेला आहे त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुकीचा आला असेल माझा दोष समजून मला परत द्या. झालेली सेवा आजींच्या चरणी, कारण फार आजींचं प्रेम अनुभवलं बरं का आपण. कधी मेळाव्याच्या वेळेस आलो ना, सांगावं तितकं कमीच आहे महाराज. इतकी काळजी ना प्रत्येकाची. दुधाचा ग्लास घेऊन यावं, तुम्हाला लेट होणार, तुम्ही जेवायला लवकर भेटणार नाही, मग प्रत्येकाला एक एक ग्लास दूध देणार, जेवणाची काळजी करणार. हे सगळं पलीकडं होतं महाराज, सांगण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहे. पण काहीतरी तासभरामध्ये सांगायचं म्हणून हे थोडंफार शब्दात बांधायचं. म्हणून असं फार प्रेम सगळ्यांवरच केलेलं आहे, आणि प्रेम तर सगळेच आईवडील करतात महाराज, पण त्याच्यातून आपल्याला ही वाट दाखवली, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल जन्म कर्माचे वदन, वासुदेव जपताची. म्हणून हे असं आपल्याला साधन दिलं का, ज्या साधनाच्या फक्त नामचिंतनाने, फक्त त्याच्या स्मरणाने ही स्थिती जी सगळी अभंगामध्ये सांगितली ना, ती स्थिती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होती, सद्गुरू आपल्याला प्राप्त करून देतात. म्हणून ही झालेली सेवा 7व्या महिन्याच्या निमित्ताने आजींच्या चरणी, भगवान परमात्म्याच्या चरणी, स्वामींच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज आदी करून सगळ्या संतांच्या चरणी ही सेवा समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर 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 महादेव. निवृत्तीनाथ महाराज की जय. सूरदास महाराज की जय. सब संतन की जय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो, कया सत्कर्मी रती वाढो, परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षच सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेटतो तया भूता, स्थळा कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे बहुना सर्व सुखी, पूर्ण होणी लोकी, भजे जो आदि पुरुषी, अखंडित आणि ग्रंथोपजीवी, विशेष लोकी, दृष्टादृश्य विजयी, एतमने त्रिविश्वेश्वराहो, आहुई दान प्रसाहो, येणे बरे ज्ञान देहो सुखिया झाला, सुखिया झाला, येणे बरे ज्ञान देहो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता, प्रभू नायका मागणी हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.
पांडुरंग